राजन साहेबांच्या पत्नी आणि भावाला एसीबीची नोटीस, चौकशी करता आज हजर राहण्याचे आदेश। शरद पवार आज पुणे दौऱ्यावर, शरद पवार घेणार शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा, अमोल कोल्हे यांच्याकरता पवार रिंगणात। मराठा समाजाची लोकसभेकरता उमेदवारी देण्याची तयारी, मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य न झाल्यास उमेदवार उतरवण्याचा विचार। भाजपची लोकसभेची पहिली यादी आज येण्याची चिन्ह, 18 राज्यातील 160 ते 180 उमेदवारांची नावं घोषित होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात, 15 मार्च दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता। महाविकास आघाडीत जागा वाटपात 40 पेक्षा जास्त जागांवर एकमत, 5 ते 6 जागांवर पेच असल्याची सूत्रांची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, अंतरिम अर्थसंकल्पावर होणार चर्चा, विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार। विधान परिषदेतील 10 आमदारांना आज दिला जाणार निरोप, कार्यकाळ संपत असलेल्या आमदारांना सभागृहातून दिला जाणार निरोप। मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। भारताच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या तिमाहीत 8.4% वाढ, निर्मिती आणि बांधकाम क्षेत्रामुळे जीडीपीला बूस्ट। नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा 5वा दिवस, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच, अल्टिमेटम देऊनही सरकार सकारात्मक नसल्यानं आंदोलनाचं हत्यार। मुंबईसह पुण्यात हलक्या पावसाच्या सरी, हवामान विभागानं वर्तवला अंदाज, सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण। आणि महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10वीची आजपासून परीक्षा, 16,09,445 विद्यार्थी देणार परीक्षा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।